तर खरोखर बऱ्यापैकी जंगलात ते देऊळ होतं आणि तिथे काहीच व्यवस्था नव्हती. पण आम्ही तिथे बॅगा ठेवल्यानंतर पण देऊळ छान होतं. पाण्याची सोय होती महत्वाचं म्हणजे, आणि वॉशरूम पण होतं. तर तिथे ते पुजारी बाबा आले. आम्ही बॅग ठेवल्यानंतर थोड्या वेळाने ते आले. त्यांनी बघितलं की आम्ही आसन लावलंय. ते म्हणाले, आप रुक सकते हो, यहाँ सो भी सकते हो, पानी है, सुबह नहा के आगे चले जाना, वॉशरूम भी है पीछे, लेकिन भोजन का कोई प्रबंध नहीं है. तर आम्ही त्यांना म्हणालो ठीक आहे, कोई बात नाही. मग आम्ही एकमेकांना विचारलं की जवळ काही आहे का. तर एक 2-3 दिवस आधीच आम्ही काय माहित नाही काय सुचलं होतं, आम्ही एक पातेलं घेतलं होतं विकत. चालताना एक भांडीवाला मला भेटला, एक पातेलं घेतलं होतं आणि अगदी छोटं छोटं चहा आणि साखरेचे पाऊच घेतले होते. तर आम्ही छानपैकी कोरा चहा केला आणि विचार केला की छान चहा पिऊन आपण झोपायचं. तर आमचा चहा ठेवतोय आम्ही, तोपर्यंत साधारण एक 22-24 वर्षाचा अगदी छान गोरा मुलगा, असे थोडे लांब केस, मला तर अगदी माझ्या मुलाची त्या दिवशी प्रचंड आठवण आली. त्याच्यासारखाच तो जवळजवळ दिसत होता आणि तो कुठून आला माहित नाही. ते खरं म्हणजे बऱ्यापैकी जंगल होतं, आजूबाजूला अजिबात वस्ती नव्हती. आणि तो बाईक घेऊन आला आणि एका कॅरी बॅग मध्ये 7-8 प्रकारचे बिस्किटचे पुडे, म्हणजे पार्लेजी, गुड्डे, मोनॅको, असे 2-3 प्रकारचे 5-6 बिस्किटचे पुडे तो घेऊन आला आणि माझ्या हातात त्याने ती बॅग दिली. मैयाजी येलो बिस्किट खालो. आणि मी त्या नानांना सांगितलं, म्हटलं हे बघा आपल्यासाठी बिस्किटांची व्यवस्था झाली, तुम्ही चहा वाढवा. मी त्यांच्याशी बोलते तोपर्यंत तो निघून गेला. म्हणे कोण देऊन गेलं. म्हटलं एक मुलगा आला होता, आता तो देऊन गेला. म्हणे कुठे आहे मुलगा. तो मुलगाही गायब, ती बाईक पण गायब. म्हणजे ते दोघंही गेले गेट पर्यंत बघायला, त्यांना कोणाला बाईकही दिसली नाही, तो मुलगाही दिसला नाही.